नमस्कार, मी पूजा पुरंदरे म्हणजेच कलर्स मराठीवरच्या सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतील मिस नाशिक म्हणजेच कामिनी. आज राजश्री मराठी बरोबर मी एक सेगमेंट करणार आहे ज्याचं नाव आहे व्हॉट्स इन माय बॅग. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला ही माझी बॅग दाखवते जी प्रचंड हेवी आहे. तर ही आहे माझी बॅग जी माझ्या बरोबर रोज असते. ऍक्च्युली रोज असते, कारण शूटला मी ही बॅग घेऊन जाते. मला ना जनरली बॅकपॅक्स कॅरी करायला खूप आवडतात. ती एकदा पाठीला लावली ना की तुमचा दिवस सॉर्ट होतो. तुम्हाला स्लिंग बॅग्स असतील किंवा छोट्या बॅग्स असतील ना तर ते हातात धरून चालणं, इकडे तिकडे जाणं हे अवघड पडतं. तर मला बॅकपॅक्स खूप आवडतात. माझ्याकडे खूप बॅकपॅक्स आहेत. ही जी बॅकपॅक आहे ती मी लास्ट इयर दुबईतून घेतली होती. ही माझी सध्याची करंट फेवरेट आहे. चला तर मग बघूया माझ्या बॅगेमध्ये काय काय सामान आहे. सगळ्यात पहिले मुलींच्या बॅगेला असतं ते एक्स्ट्राचं क्लचर. सो शूट झालं की पटकन एक अंबाडा घालायचा आणि क्लच लावून टाकायचं, म्हणजे तुम्ही सॉर्ट होता. सो सगळ्यात पहिले हे क्लचर. आता आपण बॅग उघडूया. तर माझ्या बॅगेत आहेत माझे हे 2 फोन. त्यांच्याशिवाय मी कुठेच जाऊ शकत नाही किंवा बाकी काहीच करू शकत नाही. तर हे 2 फोन्स. सगळ्यात पहिले निघाले ते औषध. सो हे थोडं एनर्जी बरी ठेवायला आणि छोटं मोठं जर का थकवा वाटत असेल किंवा थोडं कधी सर्दी किंवा ताप असं हलकंसं कणकण आली असेल तर ही गोळी खूप इफेक्टिव्ह आहे. तर मी ही गोळी वापरते. ज्याच्याशिवाय माझा दिवस सुरू होऊ शकत नाही असे माझे चहाचा पहिला डोस. सो माझ्याकडे चहाचे पॅकेट्स आहेत. रेडी टू मेक चहाचे पॅकेट्स आहेत. ग्रीन टीचे पॅकेट्स आणि छोटीशी जी भूक लागते आपल्याला दिवसभरात त्याच्यासाठी ही चिक्की, जी आपण प्रोटीन बार साठी पण घेऊ शकतो किंवा यांनी तुमची एनर्जी पण बरी राहते. तुम्हाला पटकन आणि हेल्दी एक छोटंसं जर का स्नॅक्स हवं असेल तर चिक्की ठेवते मी माझ्यासोबत. चहा बरोबर बिस्किट्स मस्ट. सो माझ्याकडे आत्ता मारीचा पुडा आहे. माझी कुठलीही बॅग जरी बदलली किंवा मी कुठेही बाहेर गेले, मग मी फिल्मला जात असेल, मी कॉफीला जात असेल, मी शूटवरती असेल, कुठेही असेल, तरी डायरी आणि पेन या 2 गोष्टी आहेत ज्या माझ्याबरोबर सतत असतात. कारण मला लिखाणाची खूप आवड आहे. मी कविता लिहित असते, मी स्क्रीन प्ले लिहित असते, काही ना काही कथा लिहित असते. सो त्यासाठी मला ही डायरी लागते. ही ऑलमोस्ट लाईक माझी क्रिएटिव्ह बुक सारखी आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. इवन आता जी मी कॅरेक्टर करते त्याच्यासाठीचा पण जो स्टडी असतो तोही मी या बुकमध्ये लिहून ठेवलेला आहे. सो ही आहे माझी डायरी. वॉलेट घेऊन फिरते मी. अर्थात शॉपिंगची आवड आहे, खर्च आहेत आयुष्यात खूप, त्यामुळे वॉलेट. आणि आत्ताच सध्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट मास्क. सो माझ्या बॅगेमध्ये कायम एक्स्ट्राचे खूप मास्क मी ठेवलेले असतात, कारण मी सतत कुठे ना कुठे मास्क विसरत असते, हरवत असते. त्याच्यामुळे तुम्हाला या बॅगेमध्ये इतके मास्क दिसणार आहेत. आता जेव्हा हे सगळं सामान बाहेर येईल तेव्हा भरपूर असे मास्क तुम्हाला मिळतील. त्यातला हा 1 नंबरचा मास्क. माझ्याकडे स्क्रिप्ट आहे. सो शूट झाल्यावर कधी कधी स्क्रिप्ट माझ्याकडे राहते किंवा माझ्याकडे मी ठेवलेली असते काही रेफरन्सेससाठी. सो ही आय गेस माझं काल शूट झालं तर ती माझी स्क्रिप्ट अशीच आहे. चार्जर्स, पॉवर बँक, मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट्स, कारण तुमची इम्युनिटी चांगली ठेवणं आत्ता या सिच्युएशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मल्टीविटॅमिन्स. ओके, अजून एक चार्जर निघालेला आहे. खूप चार्जर्स निघतात माझ्याकडे. अजून एक चार्जर
आणि आम्ही ना भरपूर आउटडोर शूट करत असतो या सिरियलच्या निमित्ताने, कारण तुम्ही जर का शो बघत असाल तर इतके सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत आउटडोर. तर आउटडोर लोकेशन्स आहेत म्हणल्यावरती अर्थात ऊन आहे, त्यामुळे सनस्क्रीन ओडोमॉस. हे माझं टोनर आहे, फेस टोनर. सो मेकअपच्या आधी मी हा टोनर यूज करते. कधी कधी ना आउटडोर शूट करत असल्यामुळे आणि खूप लाईट्स असतात, तर त्यामुळे तुमची स्किन पण डॅमेज होऊ शकते. सो ॲलोवेरा जेल आणि सनस्क्रीन असं हे मिक्स आहे. त्यात मी कधी कधी कैलाश जीवन पण वापरते, कारण त्याने हायड्रेशन पण चांगलं मिळतं आणि तुमची स्किन थंड राहायला मदत होते, म्हणून मी कैलाश जीवन वापरते. माझं मेकअप पाऊच, हे मेकअप पाऊच बऱ्यापैकी जुनं आहे, कारण हे माझी एक मावशी आहे, कल्पना मावशी नावाची. तर ती काश्मीरला गेली होती फिरायला, तेव्हा तिने माझ्यासाठी हे आणलं होतं आणि तिने हे गिफ्ट केलं होतं. हे बऱ्यापैकी जुनं झालंय आता, पण तिची आठवण म्हणून हे मी माझ्या बरोबर कॅरी करते. आणि आता मी मेकअप पाऊच उघडून दाखवत नाही, कारण अख्खा त्याच्यावरती एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो, एवढं सामान असतं या मेकअप पाऊच मध्ये. त्यानंतर वेट वाईप्स. सो मेकअप रिमूव्ह करण्यासाठी वेट वाईप्सची गरज लागते, त्यामुळे या वेट वाईप्स. अजून एक मास्क निघालेला आहे. सो हा मास्क नंबर 2. थोडं अनहेल्दी पण आहे, पण मला चीज स्लाइस खायला खूप आवडतात. सो मध्येच कधी छोटी भूक लागली तर मी चीज स्लाइस खाते. अजून एक सनस्क्रीन. सो खूप सनस्क्रीन आहे, प्रचंड आउटडोर शूट करत असतो, त्यामुळे बॅकअप हा लागतो सनस्क्रीनचा. सो हे सनस्क्रीन. आणि हे बेबी क्रीम आहे. याचा मला वास खूप आवडतो. लहान मुलांचे प्रॉडक्ट्सचे वास खूपच कमाल असतात आणि मला तो आवडतो वास, म्हणून मी हे ॲक्च्युली मॉइश्चरायझर आहे लहान मुलांचं, तर मी हे वापरते. हा माझा कोंब आहे, लाकडी कंगवा, कारण यांनी केसांना स्टॅटिक कमी येतं, केस कमी तुटतात. सो हा कंगवा मी वापरते आणि तो मी सातत्याने हरवत असते माझ्या गोष्टी, तर तो हरवू नये म्हणून मी त्याच्यावरती माझे इनिशियल टाकून ठेवलेलं आहे नावाचं, पी असं. सो दॅट तो हरवणार नाही, किंवा जरी अजून कोणाचाही कंगवा असाच असले तरी सुद्धा मला लक्षात येईल की हाच माझा कंगवा आहे. त्याच्यानंतर ही एक बॅग आहे ज्याच्यामध्ये थोडीशी ज्वेलरी आहे. कधी कधी असं होतं की सेटवरनंच आम्ही पुढे कुठेतरी दुसऱ्या प्रमोशनसाठी जातो किंवा दुसरे काही इंटरव्ह्यूज असतात, तिथून बाहेर काहीतरी कामानिमित्ताने पडतो. सो एक बेसिक काही ज्वेलरी आहे. त्यात हे स्क्रंची आहे. सो सगळ्यांचे हेअरबँड सेम असतात, रबर बँड सगळ्यांचे रबर बँड हे सेम असतात. सो मी हे असे वाले स्क्रंचीज यूज करते की जे मला कळेल की हा माझाच आहे आणि तो हरवणार नाही. सो मी असे डिझाईन असलेले वापरते. आणि अजून काही स्क्रंचीज, इयरिंग्सचे पेअर्स आहेत आणि काही ब्रेसलेट्स आहेत आणि एक कुलूपणी किल्ली आहे. सो दॅट कधी कधी असं होतं की बॅग्स तुम्ही इकडे तिकडे टाकतात, बरंच सामान असतं, किंवा आउटडोर शूटसाठी जातात तेव्हा दरवेळेस ती बॅगही सोबत असते. सो इट्स बेटर टू बी सेफ, म्हणून कुलूपणी किल्ली. अजून सामान आहे. आता माझा परफ्यूम. मला परफ्यूमची प्रचंड आवड आहे. सो माझ्या बॅगेमध्ये रोज जवळपास एक गोष्ट बदलत राहते, ती म्हणजे परफ्यूम. सो आज माझ्याकडे हा परफ्यूम आहे. माझा चष्मा.
सो मला चष्मा आहे, तर तो मी कॅरी करते सेटवरती जेव्हा मी वाचन करत असेल, त्यासाठी मला तो लागतो, किंवा गाडी ड्राईव्ह करताना चष्मा. हे थोडं फनी आहे, पण मी सेटवरती टूथपेस्ट आणि ब्रश कॅरी करते. मला सवय आहे जेवण झाल्यावरती ब्रश करायची, किंवा संध्याकाळचा चहा वगैरे झाल्यावरती ब्रश करायची, त्यामुळे सेटवरती मी हे पण कॅरी करते. सगळ्या मुलींसाठी सेव्हियर अशी असलेली ही टॅबलेट एफ्टाल स्पास, सो ही मी कॅरी करते. एक नेल पेंटची बाटली पण निघालेली आहे. सो हे ग्लिटरी असं नेल पॉलिश आहे. सध्या मी जे कॅरेक्टर प्ले करते त्याच्यासाठी मला किंचितशा ब्राईट ग्लिटरी अशा शेड्स मेकअपमध्ये यूज कराव्या लागतात. मग ती माझी लिपस्टिक असेल, आय शॅडो असेल, किंवा नेल पेंट्स असतील. सो माझ्यासाठीचा मी मेकअप सगळा माझ्यासोबत कॅरी करते, त्यामुळे हे ग्लिटरी असं नेल पॉलिश माझ्या बॅगमध्ये आहे. सो हा ना एक क्यूटसा इंटरेस्टिंग असा छोटा बॉक्स आहे. सो ह्याच्यामध्ये हेअर क्लिप्स, सेफ्टी पिन्स किंवा सुई धागा हा मी कॅरी करते. सो हे असलं की सेटवरती अर्थात या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतातच, पण इमर्जन्सीसाठी कधी तुम्हाला या गोष्टी लागू शकतात, तर त्यासाठी मी हा एक सेफ्टी बॉक्स सारखा माझ्याबरोबर कॅरी करते. एक हेअरबँड आहे, कारण जेव्हा मेकअप वगैरे सुरू करतो तेव्हा केस पुढे चेहऱ्यावरती येऊ नयेत यासाठी हेअरबँड, आणि मला इन जनरल पण हेअरबँड लावायला आवडतात. सो माझ्या बॅगमध्ये तो असतो. अजून एक डिओड्रंट आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं मला परफ्युम्सची, डिओड्रंटची प्रचंड आवड आहे. सो बॅकअप म्हणून हा नाही तर तो असा असतो. सो मिनिमम 2 किंवा 3 परफ्युम्सच्या बॉटल या असतातच माझ्या बॅगेमध्ये. ॲपल. सो एक ॲपल सेटवरती मी रोज कॅरी करते. इन जनरल भूक लागली तर, किंवा हेल्दी पण आहे. सो एक फ्रूट तरी दिवसभरात पोटात गेलं पाहिजे, त्यामुळे ॲपल. आता हे ॲक्च्युली संपत आले, पण माझ्याकडे हे बदाम आहे. सो मी ड्रायफ्रूट पण कॅरी करते. मला माझ्या गाडीच्या हे आहे माझी गाडीची आणि घराची किल्ली. सो ही असेल तर मी घरी ड्राईव्ह करून जाऊ शकते किंवा सेटवर येऊ शकते, त्यासाठी गाडी. आणि घराच्या किल्ल्या, कारण घरी पण जायचं शूट संपल्यावर. ओके, सो इथे या कप्प्यातलं हे सगळं सामान होतं. आता एक फ्रंटचा एक कप्पा आहे, आपण त्याच्यात स्टार्ट करूया. माउथ वॉश, लिस्ट्रिन हे पण मी कॅरी करते माझ्यासोबत. सो लिस्ट्रिन, झंडू बाम, येस, कारण मी आउटडोर शूट करतो तर उन्हात शूट करतो, मग AC घेऊन बसतो, त्यामुळे घसा थोडासा खराब होऊ शकतो. सो त्यासाठी झंडू बाम. आणि याचा वास घेतला ना की इन जनरल एक थोडंसं फ्रेश वाटतं, आणि त्यामुळे हे कॉफीचा सॅशे आहे या कप्प्यामध्ये. सो खूप जास्त सतत दिवसभरात चहा होऊ नये यासाठी मी ब्लॅक कॉफी पिते अधनमधनं. सो त्यासाठी माझा सॅशे कॉफीचा. इयरफोन्स आहेत हे माझे. सो हे इयरफोन्स असले की सेटवरती येता जाता गाणी ऐकायला, किंवा इव्हन इन बिटवीन मध्ये फोनवरती बोलायला. मला तो फोन सतत असं कानाला धरून असं करत बोलणं खूप इरिटेटिंग होतं. सो त्याच्यासाठी हे खूप कन्व्हिनियंट पडतं. सो इयरफोन्स. अजून एक पेन निघाले, ते इतकी पेनं निघणार आहेत ना या बॅगमधून, त्यातलं पेन. अजून एक नेल पॉलिशची बॉटल, खूप नेल पॉलिश आहेत, पेन आहेत, मास्क खूप निघणार आहेत. सो हा लिप बाम आहे. ह्याच्या आधी मी कलर्स मराठीचा एक शो करत होते, किती सांगायचं आहे मला नावाचा.
सो तिथे माझी एक को आर्टिस्ट होती, ती हे लिप बाम घरी बनवायची. सो तिने हा मला गिफ्ट केलेला आहे, त्यामुळे तो मी माझ्याबरोबर ठेवते. म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे, सो तिची आठवण म्हणून मी हा ठेवते. आणि हा अजूनही संपलेला नाही आहे, हा अजूनही तसा थोडासा आता उरलेला आहे. हा कॉईन आहे. काल आम्ही क्रिकेट खेळत होतो सगळे सेटवरती, सो टॉस करायला आम्ही कॉईन बाहेर काढला होता. सो तो मला कॉईन आहे. ओके, सो सध्यासाठी इसेन्शियल्स मध्ये मोडणारं हँड सॅनिटायझर. सो हे मी वरच्यावरच एका कप्प्यामध्ये ठेवते, जेणेकरून फार आतपर्यंत बॅगेत हात घालून काढायला नको. सो सॅनिटायझर. अजून एक पेन. या काही गोळ्या आहेत, हनी आणि जिंजर मिक्स अशा, सो दॅट घसा कधी खवखवत असेल किंवा तुम्हाला एक इन्स्टंट फ्रेशनेस हवा असेल तर त्यासाठी मी या कॅरी करते. मी जनरल मिंट नाही खात, मला आवडत नाही च्युइंगम्स किंवा मिंट खायला. सो मी असं काहीतरी टॅब्स असतात त्या घेते. आणि इथे अजून एक कुलूप निघालं आहे. इथे काही हेअर पिन्स आहेत, बॉब पिन्स आहेत. या कप्प्यात बघूयात आपण काय आहे साईडच्या. सो इथेही हँड सॅनिटायझर. हे ऍक्च्युली मिनी पान आहे. ह्याच्यामध्ये फक्त पानाचा जो सगळा मसाला आहे त्याची ही छोटीशी गोळी मिळते, तर ती मी कॅरी करते माझ्या बरोबर. रादर ती एकच उरली आहे, तो एक मोठा बॉक्स असतो माझ्याकडे बॅगमध्ये, पण आता ही शेवटची गोळी उरली आहे. राईट, सो आता येस, इथे मागे पण ह्याला एक कप्पा आहे. सो आपण हा आणि हा असे तिन्ही कप्पे, ऍक्च्युली 4 कप्पे, 4ही चेक करून झालेत. आता ह्या बॅगेला इथे एक मागे पण कप्पा आहे आणि त्यातही मी सामान ठेवते. सो या कप्प्यामध्ये अजून एक मास्क आणि हँड ग्लोव्ज आहेत. आणि हा आहे एक पत्त्यांचा कॅट, कारण मला पत्ते खेळायला खूप आवडतं. सो सेटवरती कधी कधी जर मला वेळ मिळाला शूटच्या दरम्यान तर मी पत्ते खेळते. मला पत्ते खेळायला आवडतं. मी कधी कधी इथे बॅडमिंटन, क्रिकेट असे काही गेम्स आम्ही खेळत असतो, त्यातला हा माझा फेवरेट गेम आहे. सो मी पत्ते खेळते. सो त्याचा पत्त्यांचा एक कॅट. ओके, ऑलराईट. सो माझी सगळी बॅग आता एम्प्टी झालेली आहे. साधारण तुम्हाला कळलं असेल की मी हे बॅग खूप जड आहे असं का म्हणलीये, कारण त्याच्यातून इतकं सामान निघालंय की ते साधारण संपतच नाही असं वाटत होतं. सो एवढं सगळं सामान मी माझ्या बरोबर रोज कॅरी करते. तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या बॅगमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या कॅरी करता आणि ज्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू सो मच राजश्री मराठी. मला तुमच्या बरोबर हा सेगमेंट करून खूप मजा आली. आणि माझ्या बॅगेमध्ये सध्या 3 नवीन मेंबर्स ऍड झालेले आहेत, ते म्हणजे सॅनिटायझर, मल्टीव्हिटॅमिन्स आणि मास्क. हे 3 मेंबर्स जर का तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही अजूनही इन्क्लूड केलेले नसतील तर माझी मनापासून ही रिक्वेस्ट आहे की प्लीज यांना ऍड करा. कारण आता स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या घरच्यांची काळजी घेणं आणि आजूबाजूच्यांची सुरक्षा या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो ह्या गोष्टी तुम्ही केल्या नसतील इन्क्लूड तर प्लीज करा, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आता या कोविडच्या सिच्युएशनमुळे खूप लोक बेरोजगार झाली आहेत. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करता येत नाहीये, आवडीच्या ठिकाणी प्रवास करता येत नाहीये, किंवा इन जनरल जसं आपण पूर्वी आयुष्य जगत होतो तसं जगता येत नाहीये. मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला ही संधी मिळते की मी माझी बॅग पॅक करून माझ्या कामावरती येऊ शकते. पण खूप लोकांच्या आयुष्यामध्ये हा आनंद गेले बरेच दिवस मिसिंग आहे. आय रिअली होप अँड प्रे की ही सिच्युएशन लवकरात लवकर जावी आणि आपल्याला सगळ्यांना पूर्वीसारखंच आयुष्य जगता यावं. थँक्यू सो मच.